नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे आणि लाभार्थ्यांचे पेन्शन तातडीने वितरित करण्यासंदर्भाचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे. तर नेमकी बातमी काय आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की या योजनेचे पैसे आपल्या खात्यावर नेमके कधी जमा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्व संजय गांधी निराधार योजनेच्या बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून आपल्याला ही माहिती दिलेली आहे. तर त्या ट्विट मध्ये ते नेमके काय म्हणाले आहे, तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या पुढील 100 दिवसाच्या आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. तर मित्रांनो, कालच सह्याद्री अतिथीगृहावर सामाजिक न्याय व विशेष विभागाचे जे काही विविध अधिकारी आहे आणि मंत्री महोदय आहे, तर त्यांची बैठक माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर झाली आणि त्यांच्या पुढील 100 दिवसाचा जो काही प्लॅन आहे, आराखडा आहे, त्या अनुषंगाने ही बैठक होती. तर या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी नेमके कोणकोणते आदेश दिलेले आहेत, तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघूया पुढे. यावेळी थेट लाभ हस्तांतरण डीबीटी योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या थेट खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करणे बाबतचा हा महत्वाचा एक आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की डिसेंबर पासून आपल्या खात्यावर या योजनेचे जे काही पैसे आहेत, तर ते डीबीटी मार्फत येणार असल्याचा आदेश आणि जी.आर. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 19 डिसेंबरला काढलेला आहे. त्यामुळे आता कोणतीही अडचण नाही. परंतु आता मात्र पैसे वितरित होत असताना लवकरात लवकर हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यासंदर्भात आणि तेही डीबीटी मार्फतच हे पैसे जमा करण्यात यावे, अशा प्रकारची सूचना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, ही अतिशय आनंदाची बातमी आहे आपल्यासाठी आणि त्यानुसार आता आपल्याला नेमके पैसे कधी मिळणार आहेत, तर ते आपण समोर बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, त्याचबरोबर जे काही तातडीच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या, तर त्यामध्ये शासकीय वसतिगृहाची आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सर्व सुविधा वेळेवर पुरवणे आणि जात पडताळणी प्रक्रिया सुलभ व गतिमान करण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे. तर बघा, याच बैठकीमध्ये इतरही ज्या काही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासंदर्भातील महत्वाचे प्रॉब्लेम्स होते, विशेष म्हणजे जात पडताळणी संदर्भातील जी काही प्रक्रिया आहे, तर ती त्यांनी सुलभ करण्यास सांगितलेली आहे. आणि या बैठकीस कोण उपस्थित होते, तर बघा, या ठिकाणी मंत्री अशोक उईके, मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर मित्रांनो, या बैठकीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे जवळपास सगळेच मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे आता आपली जी काही प्रतीक्षा आहे, तर ती प्रतीक्षा संपलेली आहे. कारण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळे जे काही सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आणि अधिकारी आहेत, तर यांना आदेश दिलेले आहे आणि या आदेशानुसार लाभार्थ्यांचे पैसे तातडीने त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासंदर्भातील हे आदेश आहे. मात्र हे जे काही सगळं वितरण होणार आहे, तर ते डीबीटी मार्फतच होणार आहे. त्यामुळे आता चिंता करू नका. तर आता हे पैसे नेमके आपल्याला कधी मिळणार आहेत? तत्पूर्वी मित्रांनो, अजूनपर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नसेल, तर कृपया या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करा आणि कळू द्या की नेमके कोणकोणते जिल्हे अजून बाकी आहे की ज्यांच्या खात्यावर अजून या योजनेचे पैसे जमा झालेले नाही. तर मित्रांनो, आता बघूया आपण की या योजनेचे जे काही पैसे आहे आपल्याला, तर ते कधी मिळणार आहे. तर मित्रांनो, माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी स्पष्ट असे निर्देश दिलेले आहे की जे काही डिसेंबर आणि जानेवारीचा जो काही हप्ता आहे, तर तो डीबीटी मार्फतच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे
आणि अर्थात या 2 महिन्याचे जे काही पैसे आहेत तर ते रुपये 3,000 लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. आणि हे कधी जमा केले जाणार आहे तर अपेक्षित जी काही तारीख आहे तर साधारणतः संक्रांतीच्या तोंडावर हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. 14 जानेवारीला संक्रांत आहे, त्यामुळे होऊ शकते की 10 जानेवारी पर्यंत म्हणजे या जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या हप्त्यापासून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकतात. तर अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, आता चिंता करू नका, काळजी करू नका. या योजनेअंतर्गत हे सगळे पैसे आपल्या खात्यावर जानेवारीच्या दुसऱ्या हप्त्यापासून जमा होण्यास सुरुवात होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्वाची आणि आनंदाची बातमी होती. त्यामुळे अजूनपर्यंत आपण जर या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.